बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस। सुनेत्रा पवारांचा पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन। अखेरच्या दिवशी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अपक्ष निघणार। आज अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता। वंचितच्या भूमिकेकडेही लक्ष। प्रकाश आंबेडकर आज राहुरीच्या दौऱ्यावर। बारामती निवडणुकीसंबंधी पवार गटानं पवित्रा बदलला। काँग्रेसनं उमेदवार मागे घ्यावा अशी रोहित पवारांची छिन्नीथलांना विनंती। मुंबईत हर्षवर्धन सपकाळांची घेतली भेट। पार्थ पवार आज घेणार राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे शपथविधीसाठी उपस्थित राहणार। बारामती संदर्भात पार्थ काँग्रेस नेत्यांची भेट घेणार का याची उत्सुकता। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न। शस्त्रसंधीचा पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ। इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच। हल्ल्यात एकाच दिवशी 254 नागरिकांचा मृत्यू, 1165 जण जखमी। युद्धविरामानंतरही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अनिश्चितता कायम। इराणच्या नौदलानं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना रोखलं। इराणी नौदलाकडून टँकर उडवून देण्याची धमकी। इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या प्रत्येक देशावर अमेरिका 50% टॅरिफ लावणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला मदत करणाऱ्या देशांना इशारा। नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना। 8 महिलांची तक्रार, 6 जणांना अटक, 2 आरोपी महिला फरार। चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू। 3 राज्यात 296 जागांसाठी 5.5 कोटी मतदार देणार कौल। गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेनं विजय। डेव्हिड मिलरनं 5च्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना एकच धाव घेण्यास नकार दिल्याची चूक पडली महागात। गुजरातच्या 210 रन्सचा पाठलाग करताना दिल्लीची 209 धावांपर्यंत मजल। नमस्कार, मी माधवी देसाई। ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिकमधून सगळ्यात धक्कादायक बातमी येते। नाशिकमधील नामांकित कंपनीत महिलांचं शोषण आणि लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय। आता कंपनीत धर्मांतराचाही गंभीर प्रकार घडल्याची तक्रार दाखल झाली आहे। एका पुरुष कर्मचाऱ्यानं ही तक्रार दिली आहे। एका तरुणाला विशिष्ट पोशाख परिधान करून धार्मिक चालीरीती पाळण्याचाही दबाव टाकला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे। नाशिकच्या एका नामांकित कंपनीतील महिला अत्याचार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे। आतापर्यंत दाखल 9 गुन्ह्यांचा तपास सध्या पोलीस करतात। 2 संशयित फरार आहेत। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, आता या प्रकरणी आणखी धक्कादायक खुलासे होतात। हे नेमकं काय प्रकरण आहे? नाशिकची ही नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी आहे, ज्याचं एक कार्यालय पुण्यामध्ये देखील आहे। नाशिकच्या या कार्यालयामध्ये काही धर्मातील तरुणांकडनं इतर धर्मातील मुली किंवा पुरुषांना एक प्रकारचा प्रभाव टाकला जात होता। तुमचा धर्म कसा चुकीचा आहे, देवदेवतांबाबत अश्लील शेरेबाजी देखील केली जात होती आणि हा संपूर्ण प्रकार मागील 2 ते 3 वर्षापासून सुरू होता। आता जे फोटो आपण बघत आहोत हा त्याच कंपनीतील एक पुरुष कर्मचारी आहे, ज्याच्यावर दबाव टाकण्यात आलेला होता। त्याला देखील अशाच पद्धतीने शेरेबाजी करण्यात आलेली होती आणि तू इतर धर्मामध्ये समाविष्ट हो अशा स्वरूपाचा प्रभाव टाकून त्याला दुसऱ्या धर्मांतर करण्यासाठी प्रभावित करण्यात आलेलं होतं। 2022 पासून तर मागील 1-2 वर्षापर्यंत हा संपूर्ण प्रकार सुरू होता। हे संपूर्ण प्रकरण एका महिलेने तक्रार केल्यानंतर उघडकीस आलं। ज्यावेळेस पोलिसांची टीम त्या कंपनीमध्ये गेली, चौकशी करायला सुरुवात केली, त्यानंतर एकापासून अनेक व्यक्तींपर्यंत अशा स्वरूपाचा पीडितांना त्रास दिला जात असल्याचं पोलिसांच्या निष्पन्न झालं आणि त्यामुळेच एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणामधले
6 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे, तर उर्वरित 2 महिला, त्यामध्ये एक महिला ही त्या कंपनीची मॅनेजर आहे, जिच्याकडे वारंवार तक्रार करून देखील तिने कुठल्याही स्वरूपाची दखल घेतली नाही, त्यामुळे देखील तिला आरोपी करण्यात आले. आणि एक महिला जी आहे ती इतरांना प्रभावित करत होती की त्यांनी देखील अशा स्वरूपाचे धर्मांतर करावं किंवा इतर धर्माच्या चालीरीती पाळाव्या. त्यामुळे या दोन्ही महिला फरार आहेत. त्यांच्या मागे एसआयटीची टीम आहे आणि उर्वरित 5 जणांना पोलीस कोठडी आहे, तर एक न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. मुकुल, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर बंधू अशोक खरात आणि रवींद्र एरंडे प्रकरणानंतर नाशिकमध्ये आणखी एक महिला लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय. नाशिकच्या एका नामांकित कंपनीत महिलांवर अत्याचार झाल्याचं उघडकीस झालंय. या प्रकरणात महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे तब्बल 9 गुन्हे दाखल झालेत. एका गुन्ह्यात तर पीडितेला फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवत आरोपीच्या मित्रानेही अत्याचार केलेत. आतापर्यंत 25 ते 30 महिलांसोबत हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणात कंपनीतील एका महिला मॅनेजरवरही दुर्लक्ष केल्याचा आरोप असून तिलाही यामध्ये आरोपी करण्यात आले. एकूण 8 आरोपी असून यातील 2 महिला आरोपी फरार आहेत. 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता एसआयटी कडून तपास पथक स्थापन करण्यात आले. सर्व पीडित हिंदू असून शोषण करणारा मुस्लिम आहे. शोषणाच्या आडून धर्मांतराचे प्रयत्न सुरू होते का, या अँगलनेही पोलीस आता पुढचा तपास करतायत. दरम्यान अटकेतील 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये एसआयटी स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास एसआयटी करत आहे. मागील 8 दिवसापूर्वी ऑलरेडी हेच आरोपी होते. मुंबई नाका पोलीस स्टेशन इथे एक फिर्याद दाखल करण्यात आलेली होती. फिर्याद अशी होती का मुंबई नाका इथे एक कंपनी आहे, तिथे आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी कामाला होते. फिर्यादीचं असं म्हणणं आहे का 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी वाईट नजरेने बघितलं मला आणि मोडेस्टी ऑफ ए वुमेन जे म्हणतात असं लज्जा उत्पन्न होईल असं नजरेने बघितलं, इशारा केले, असं त्यानुसार फिर्याद दाखल झाली होती. टीसी भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करण्यात आलेले. माझ्या माहितीप्रमाणे आता आरोपी विरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे. आता पोलिसने जी रिझन ऑफ पीसी मागितली त्यापैकी एक रिझन असं होतं का धार्मिक तेढ निर्माण होईल अशी शक्यता आहे. तर नाशिकच्या या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तरुणींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे. मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, टीएल पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे. या प्रकरणामध्ये जे जिहादी प्रवृत्तीची मुलं आहेत त्या सगळ्यांनी एक तर प्रसंग असा घडला, इमॅजिकाला सगळ्या मुलीला घेऊन जायचं याचं प्लॅन करणं. चुकून एक हिंदू मुलगी इमॅजिकाला त्यांच्यासोबत गेली. त्या मुलीला त्यांनी बरोबर जाळ्यामध्ये ओढलं. 1, 2, 3 मुलांनी त्या मुलीवरती अत्याचार केला. तिचे व्हिडिओ तयार केले. व्हिडिओ व्हायरल करेल किंवा याच्याशी रिलेशन आहे ते तुझ्या घरी सांगेल म्हणून दुसऱ्याचं आणि पहिल्याचं रिलेशन आहे म्हणून तिसऱ्यानं असं त्या एका मुलीवरती तिघांनी अत्याचार केलाय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतल्यानंतर सध्या रोहित पवार बोलतात. आपण थेट जाऊयात. आपल्याशी बातचीत करण्यासाठी रोहित पवार जी आहेत. रोहितजी, काय सांगाल, आज हर्षवर्धन सकपाळ यांना आपण भेटलेला आहात?
गेले 1 तास आम्ही चर्चा त्या ठिकाणी करत होतो. मी विनंतीच करत होतो की पोटनिवडणूक अजितदादांच्या मतदारसंघामध्ये अजितदादा गेल्यानंतर त्या ठिकाणी लागत आहे आणि मग ती बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. याच्यात सगळ्यात मोठा आणि ताकदवान पक्ष त्या भागामध्ये जर आपण बघितला तर लोकसभेमध्ये तर हा पवार साहेबांचा पक्ष तिथं होता आणि सगळ्यात आधी भूमिका बिनविरोध करण्याची जर कोणाची असेल तर पवार साहेबांची आणि सुप्रियाताईंची तिथं होते. आता काँग्रेसला विनंती आम्ही सुद्धा तिथं केलेली आहे, पण काँग्रेसचं मत एवढंच होतं की काँग्रेस हा पक्ष सामान्य लोकांसाठी लढणारा पक्ष आहे आणि जर एवढा मोठा नेता महाराष्ट्रातला जर दुर्दैवी त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होतो आणि त्यांच्या बाबतीतला FIR या महाराष्ट्रात केला जात नसेल तर गरिबाचं काय, हा एक कुठेतरी संदेश काँग्रेस त्या ठिकाणी देते असं मला वाटतं. आणि दादांच्या बाबतीत तपास हा जलद गतीने व्हावा अशी इच्छा जशी सर्व इतर पक्षांची आमची आहे तशी काँग्रेसची सुद्धा तिथं आहे. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर काही वरिष्ठ लोकांशी सुद्धा सपकाळ साहेब त्या ठिकाणी तिथं बोललेले आहेत आणि मला विश्वास आहे, शेवटी पक्ष वेगळा आहे, त्यांची ध्येय धोरणं थोडीशी वेगळी आहेत, प्रोसेस तिथं वेगळी आहे, पण पुढच्या काही तासांमध्ये सकारात्मक निर्णय हा काँग्रेसकडनं त्या ठिकाणी विड्रॉलचा घेतला जाईल असं मला वाटतं. त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पार्थकडनं जी स्टेटमेंट गेली होती काँग्रेसच्या विरोधात ती तर चुकीचीच होती, पण पारच्या वतीने आणि पारचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे काँग्रेसची आणि मग या माघार घेण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती आणि ते घेतील असं सकारात्मक मला तरी वाटतं. शेवटी पक्षाचा त्यांचा निर्णय आहे. खरं तर जी अट ठेवलेली आहे आज सुनेत्रा पवार या देखील दिल्ली दौऱ्यावरती आहेत. सरकार त्यांचा आहे, अपेक्षित असा निर्णय तेही घेऊ शकतात. दादांच्या एकूणच अपघातासंदर्भात गुन्हा खरं तर आधीच दाखल व्हायला हवा होता, मात्र ज्या पद्धतीने काँग्रेसने पत्र लिहिलं आहे किंवा आपलं स्टेटमेंट पुढे ठेवलेलं आहे येणाऱ्या काही तासांमध्ये तसं काही घडू शकतं आणि त्यानंतर काँग्रेस या निवडणुकीतनं माघार घेऊ शकते. शेवटी काँग्रेसचं म्हणणं एवढंच आहे की एवढ्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूबद्दलचा FIR या महाराष्ट्रामध्ये होत नसेल तर मग सामान्य लोकांचं काय, हा संदेश काँग्रेसली या निवडणुकीमध्ये फॉर्म भरून तिथं केलेला आहे आणि कुठेतरी एक प्रेशर हे या सरकारवर यावं की दादांच्या बाबतीत तपास तुम्ही योग्य पद्धतीने करा, हा हेतू काँग्रेसचा दिसतोय असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. शेवटी फॉर्म मागे घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. पुढच्या काही तासांमध्ये काय होतं हे आपल्याला बघावं लागेल, कारण शेवटी काँग्रेसमध्ये सुद्धा एक प्रोसेस असते, काही वरिष्ठ लोकांशी बोलावं लागतं. त्यामुळे पण मी सकारात्मक तरी मी आहे. रोहितजी, खरं तर आपण या ठिकाणी आलेला आहात, पार्थ पवार किंवा जय पवार या ठिकाणी येणं अपेक्षित होतं या सगळ्या गोष्टींसाठी, मात्र पार्थ पवार यांचं जे विधान होतं हे कुठे अडचणीचं ठरलं. हा विषय चर्चेतनं सुवर्णमध्य काढून सोडवता आला असता, मात्र पार्थ पवार यांच्या त्या वक्तव्यामुळे कुठेतरी आणखी अडचणी ठिकाणी उपस्थित झाली असं म्हणायला हरकत नाही. 100% पारचं जे स्टेटमेंट होतं काँग्रेसच्या बाबतीतलं ते थोडंसं इमॅच्युअर्ड होतं आणि त्याचं खंडन हे सगळ्यांनीच केलेलं आहे, मी सुद्धा तिथं केलेलं आहे आणि मी दिलगिरीसुद्धा त्यांच्या वतीने त्या ठिकाणी काँग्रेसची व्यक्त करतो कुटुंबाचा एक व्यक्ती म्हणून. ते आले नाही आले, त्यांनी वरिष्ठांची चर्चा केली नाही केली हा वेगळा विषय, पण आपण कुठं कमी पडू नये, कारण शेवटी FIR होण्यासाठी आम्ही सत्तेत नसताना सुद्धा वन फिरून काँग्रेसच्या मदतीने FIR करून घेतला आणि अजितदादांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करत आहोत. आता इथं सुद्धा येण्याचं कारण अजितदादांकडे बघून आहे. शेवटी आज कोण लढतंय याच्यापेक्षा अजितदादांनी त्या परिसराचं प्रतिनिधित्व अनेक वर्षांपासून केलं होतं, त्यामुळे दादांकडे बघून काँग्रेसला विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीतल्या कुठल्याही बड्या नेत्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली नाही आहे अद्याप आणि आपण या ठिकाणी आलेला आहात, त्यामुळे कुठेतरी एक अनेकांच्या भुवया उंचवताना पाहायला मिळतात की रोहित पवार हे या ठिकाणी आले, सकपाळांची भेट दिली, ही भेट सकारात्मक झाली आहे का आणि काय सांगाल? नाही, मला तरी ही सकारात्मक वाटते. शेवटी पक्षाचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा असतो, त्याला काही प्रोसिजर त्या ठिकाणी असते आणि शेवटी एक आहे, जे लोक सत्तेत असतात त्यांना असं वाटतं की आपल्याकडे खूप मोठी पॉवर त्या ठिकाणी आहे, काही केलं तरी आपण निवडून येऊ शकतो, नाहीतर काही केलं तरी खपून जाऊ शकतं. पण हा विषय इथं तसा येत नसतो. कधी ना कधीतरी आपल्याला आपलं पद बाजूला ठेवून मी जे सत्तेत आहेत त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी बोलतो आहे आणि मग विनंती करण्यासाठी भेटावं लागतं. मग तिथं आम्ही तर विरोधात आहोत, काँग्रेसबरोबर त्या ठिकाणी आम्ही एकत्रित काम करतो. राजकीय संस्कृती जपणं सुद्धा हे फार महत्त्वाचं असतं. त्या हेतूतून इथं येऊन विनंती करणं ह्यात काही गौण नाही असं मला वाटतं. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर येणाऱ्या काळात आता काँग्रेस काय निर्णय घेत आहे, फॉर्म मागे घेतला जातोय का आणि जी निवड लागलेली आहे ती बिनविरोध होते का, हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित समी, सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. तर बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात काँग्रेस सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केलेली आहे. त्यांनी नुकतीच आता हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतलेली आहे. तर बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. बारामतीत काँग्रेस माघार घेणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. काल सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. याआधी सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तसंच काँग्रेस जर आपल्या भूमिकेवर ठाम राहिली तर उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर ठाकरेंची शिवसेना बारामती पोटनिवडणुकीमध्ये कुणाला पाठिंबा देणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तर करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 53 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी बुधवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे आता 47 उमेदवार रिंगणात आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कशा पद्धतीनं या सगळ्या उमेदवारांची समजूत काढतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल. तर भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या कायम पाठीशी राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना दिलं होतं. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत अडून बसलेल्या काँग्रेस पक्षाची भाजप समजूत काढणार का, भाजप काँग्रेस नेत्यांना फोन करणार का याकडेही लक्ष लागलंय. तर बारामती पोटनिवडणुकीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एकूण 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातले 53 वैध ठरले होते. कालच्या दिवशी जे आहे ते साधारण 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. खरं तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या भूमिकेत आहे. मात्र आता तरी ही निवडणूक लागणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. दुसरीकडे काँग्रेसने उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे. काँग्रेस देखील या ठिकाणी जी आहे ती निवडणूक लढण्यावरती ठाम आहे. काँग्रेसचे 2 मुद्दे आहेत की जर वरिष्ठ नेतृत्वाने सांगितलं तर आम्ही माघार घेऊ, आणि दुसरी जर अजित पवारांच्या विरोधात जर FIR दाखल झाली, जो अपघात झाला होता त्या प्रकरणी जर FIR दाखल झाली तर मात्र आम्ही माघार घेऊ. खरं तर आता या स्थितीला 47 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत. आता यातल्या आजच्या शेवटच्या दिवशी किती उमेदवारी अर्ज मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. तिकडे अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राहुरीमध्ये अक्षय कर्डिले हे भाजपचे उमेदवार आहेत. दरम्यान भाजप अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. शिंदेच्या शिवसेनेतील 2 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे हे उमेदवार आज अर्ज मागे घेणार का त्याकडे लक्ष लागलंय. राहुरीमध्ये 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. आज किती अर्ज मागे घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल. सोबतच वंचित नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल. प्रकाश आंबेडकर आज राहुरीच्या दौऱ्यावर असून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष सोळके निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर एकीकडे बारामती पोटनिवडणुकीत 47 उमेदवार सध्या रिंगणात आहेत. तर राहुरी पोटनिवडणुकीत 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आज किती उमेदवार अर्ज मागे घेतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष असेल. तर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. कमकुवत अशा युद्धविरामाचे आशियाई शेअर बाजारावर मोठे परिणाम जाणवत आहेत. जपानच्या निक्केई, दक्षिण कोरियाच्या कोस्पी शेअर बाजारात मंदीचं चित्र दिसतंय. निक्केईचा निर्देशांक 0.8%, तर कोस्पी 0.78% खाली उघडलेले आहेत. कच्च्या तेलाचे भावही पुन्हा 4% वाढलेले आहेत. काल कच्च्या तेलाचे भाव हे $94.38 प्रति बॅरल होते. आज ते
पुन्हा वाढ होऊन $96.90 पोहोचलेले आहेत. अमेरिकन क्रूड ऑइलही 4% वाढलेला आहे, तर रुपयाच्या तुलनेत डॉलर 8 पैशांनी महागला आहे. आता बातमी आहे युद्धविरामाची. अमेरिका इराण शस्त्रसंधीचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडालेला आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून शस्त्रसंधीच्या 3 अटींचा भंग झाल्याचे इराणनं म्हटलंय. इस्रायलनं लेबनॉनवर हल्ले करतच आहेत असं इराणनं म्हटलंय. इराणच्या हवाई हद्दीत अमेरिका इस्रायलचे ड्रोन घुसल्याचाही इराणचा दावा आहे. सोबतच युरेनियम विकासावर निर्बंध नव्हते तरी निर्बंधांची चर्चा झाली असं देखील इराणनं म्हटलंय. तर आखाती युद्ध तात्पुरतं थांबलं असलं तरीही युद्धाची एक आघाडी अजूनही सुरू आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबलंय, पण इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले कायम आहेत. इस्रायलनं काल दिवसभर जोरदार बॉम्ब हल्ले केलेत. या हल्ल्यात एकाच दिवसात 254 जण ठार झालेत तर 1165 जखमी झालेत. यामुळे युद्धविरामाच्या पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ झालाय. या हल्ल्याच्या भीषणतेची दृश्य देखील समोर आली आहेत. तिथल्या एका कॅफेवर इस्रायलनं भीषण हल्ला केलाय. तर इस्रायलनं काल लेबनॉनवर 12 तास सलग प्रचंड बॉम्ब हल्ले केलेत. या हल्ल्यात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. लेबनॉनमधल्या टायर शहरातील लितानी या नदीवरील पूल इस्रायलच्या वतीनं उडवण्यात आलाय. तर इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर युद्धविराम कराराचं उल्लंघन झाल्याचं इराणनं म्हटलंय. पण लेबनॉन हा युद्धविरामाचा भाग नव्हताच असं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी म्हटलंय. लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचं आश्वासन अमेरिकेनं दिलं नव्हतं आणि त्यामुळे या स्थितीत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेवेळी इराणनं गडबड केली तर त्याची मोठी किंमत इराणला मोजावी लागेल असा इशारा व्हान्स यांनी दिलाय. पाकिस्तान विश्वासार्ह नाही असं इस्रायलच्या भारतातील राजदूतांनी वक्तव्य केलंय. अमेरिका स्वतःच्या सुविधेसाठी पाकिस्तानचा उपयोग करत आहे असंही त्यांनी सुनावलंय. पाकिस्तान सध्या मध्यस्थाच्या भूमिकेत आहे, त्यावरून इस्रायलच्या राजदूतांनी हे खडेबोल सुनावलेत. अमेरिकेनं भूतकाळात कतार, तुर्कीचा असाच वापर करून घेतला हे आम्ही पाहिलंय अशी टीकाही त्यांनी केली आहे. I don't see Pakistan as a credible player. I think that the United States has decided to use the services of the facilitation of Pakistan for their own reasons. We have seen in the past how the United States has managed to take problematic states like Qatar and Turkey and use them for the benefit of achieving an agreement with Hamas. For us, it is very important to stay in sync with the United States when it comes to the substance and the essence of the outcome we want to see. इस्रायलसह असलेला करार रद्द करा. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी युरोपियन युनियनकडे ही मागणी केली आहे. शस्त्रसंधीनंतरही लेबनॉनवर हल्ले सुरूच असल्यानं स्पेननं संताप व्यक्त केलाय. अमेरिकेला हवाई हद्द खुली करण्यास स्पेनचा यापूर्वी स्पष्ट नकार होता आणि त्यानंतर स्पेननं इस्रायल संदर्भातही तीव्र संताप व्यक्त केलाय. तर आखाती युद्धात अर्धवट विराम झालाय. या युद्धात आतापर्यंत 4,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय तर 40,000हून अधिक जण जखमी झालेत. कुठल्या देशातील किती मृत्यू आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. सर्वात मोठा फटका इराणला बसलेला आहे. त्यांचे 2100 लोक ठार झालेत. त्याखालोखाल लेबनॉनला फटका बसलाय. लेबनॉनमध्ये आतापर्यंत 1500 लोकांचा मृत्यू झालाय. इराकमध्ये 109 जणांचा मृत्यू झालाय तर इस्रायलमध्ये 26 जणांचे प्राण गेलेले आहेत. UAE मध्ये 12 जण, कुवेतमध्ये 7, बहरीनमध्ये 3 आणि ओमानमध्ये 3 मृत्यू झालेत. तर युद्धविरामातल्या नाममात्र ठरण्याच्या शक्यतेनं शेअर बाजारात पुन्हा निरुत्साह पाहायला मिळतोय. सेन्सेक्स 550 अंक तर निफ्टी 150 अंक घसरणीवर उघडलेला आहे. आशियातील शेअर बाजारातील 0.5% घसरणीचाही परिणाम पाहायला मिळतोय. तर काल शेअर बाजारात कमालीचा उत्साह होता. युद्धविराम झाल्यानं बाजारात बऱ्याच दिवसानंतर उत्साह पाहायला मिळाला होता. मात्र युद्धविरामाच्या या सगळ्या चर्चा काहीशा बारगळलेल्या आहेत किंवा त्याला एक खंड पडतोय किंवा त्या अटी शर्तींचं पालन होत नाही असं दिसत असताना शेअर बाजारात निरुत्साह जाणवू लागलाय.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.